नमस्कार. न्यूज आवाज महाराष्ट्राचा 09 मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. टीम इंडियाचे मुंबईत जल्लोषात स्वागत झाले असून वानखेडे स्टेडियमवर त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे उपस्थित होते. मुंबईमध्ये आज टीम इंडियाची भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी भव्य रॅली काढण्यात आली होती. संपूर्ण परिसर क्रिकेटप्रेमीच्या आनंदाने दुमदुमत होता. इंडिया टीम आणि चाहत्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसून येत होते. मुंबईतील अंधेरी भागात उड्डाणपुलाचा स्लॅब चालत्या वाहनावर कोसळण्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. अंधेरी येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील जोगेश्वरी गुंदवली फ्लायओव्हरचा स्लॅब दुपारी 3:20 सुमारास कारवर पडला. ही इमारत कोसळण्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. स्लॅब कारच्या बोनेटवर पडल्याने वाहन चालक थोडक्यात बचावला. या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी, पोलीस आणि वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. केळवे रोड स्टेशनवर बाईक चोरताना एका अल्पवयीन मुलाला पकडण्यात आले असून त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात गांजा सापडल्याचे दिसून येते. त्याने बाईक चोरण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक लोकांनी या मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिले. केळवे रोड स्टेशनला एक चोर पकडला आहे. किती वर्षाचा असेल तुम्ही आता अंदाज घेऊ शकतात. त्याने ही बाईक आहे ती चोरायला लावलेली आणि रंग्यात पकडला आहे. नंबर पण आला बाईकला आणि ह्याने हा चोरायचा प्रयत्न केला. मित्रांनो, ह्याच्या खिशात भेटलेली वस्तू आहे. तुम्ही पाहतील तर हे बघा, गांजा मारणारा आहे. सफाळा कुठे जातो? नंदाडेत. काही दिवसापूर्वी लोणावळ्यातील भुशी डॅम दुर्घटनेत पाण्याच्या प्रवाहात संपूर्ण कुटुंब वाहून गेल्याची घटना घडली. जर वाहत्या पाण्यात समूहाने अडकले तर स्वतःचा आणि इतरांचा जीव कसा वाचवू शकतो याचे प्रशिक्षण चायनामध्ये देण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पाहूया त्याची एक झलक.これまでどんな方法をとっても流されてしまった恐るべき鉄砲水。それが縦に並んだだけで激流に耐えられるのか。一気に押され後ろへ。しかしなんとここで止まった。必死にまだ耐えている。さらに水量が増えても残っている。誰一人流されない。そしてついに水が引き、全員無事生還を果たした。न्यूज आवाज महाराष्ट्राचा 09च्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा.